आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम सोलापुरातील उद्योगांवरही दिसू लागला आहे. एक्सपोर्ट बंद असल्याने महालक्ष्मी महिला पापड उद्योगाचे तब्बल 2 कोटी रुपयांचे पापड गोडाऊनमध्येच पडून आहेत. आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता लहान मोठ्या उद्योगांनाही बसू लागला आहे. सोलापुरातील महालक्ष्मी महिला पापड उद्योगने तयार केलेले तब्बल 2 कोटी रुपयांचे पापड सध्या गोडाऊनमध्येच पडून आहेत. एक्सपोर्ट बंद झाल्याने हा माल पाठवता येत नसल्यामुळे उद्योग समूहांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. महालक्ष्मी महिला पापड उद्योगाच्या माध्यमातून सुमारे 6,000 महिला रोजगाराशी जोडल्या गेल्या आहेत. दरवर्षी रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमधून विशेषतः दुबई येथून पापडांना मोठी मागणी असते. काही व्यापाऱ्यांनी यंदाही आधीच ऑर्डर दिल्याने उद्योगाने जवळपास 2 कोटी रुपयांचे पापड तयार करून पॅकिंग करून ठेवले आहे. मात्र सध्याच्या युद्धस्थितीमुळे एक्सपोर्ट प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे एक्सपोर्टरही संपर्कात नसल्याची तक्रार उद्योग व्यवस्थापनाने केली आहे. परिणामी तयार झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या मालाचे पुढे काय करायचे असा मोठा प्रश्न उद्योगासमोर निर्माण झाला आहे. या संदर्भात महालक्ष्मी महिला पापड उद्योगाचे संचालक राजू डोंगरे यांनी सांगितले की युद्धामुळे एक्सपोर्ट बंद झाल्याने तयार माल गोडाऊनमध्येच पडून आहे. या उद्योगावर हजारो महिलांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने शासनाने या समस्येकडे लक्ष देऊन मार्ग काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे. की हा उद्योग मी 2013 पासून चालू आहे. थोड्या वेळानं आज ह्या उद्योगामध्ये 6,000 महिला काम करते, परंतु कुठलंही सरकार अनुदान आम्ही घेतलं नाही किंवा काही नाही नसताना आम्ही हा उद्योग चालतो. तरी पण हा जर माल नाही गेला तर फार मोठं आमचं नुकसान होणार आहे. म्हणजे कसं जे ऑर्डरीचा माल जे आहे तेच जाईना ना. ऑर्डर आहे परंतु मालच उचलायला तयार नाहीत ना. ते युद्धामुळे जे बाहेर देशामध्ये चालू आहे. पवित्र रमजान सणाचा आम्हाला फार मोठी ऑर्डर आहे, परंतु ह्या युद्धामुळं मालच जाईना. हा सगळा माल दुबईला जातो. 1,80,00,000 रुपयाचा माल असं इथं पडू नये.